ममता बॅनर्जी यांची हकालपट्टी होणार, खुर्ची न सोडण्यावर ममता ठाम. बंगाल विधानसभेचा कार्यकाळ 7 मे रोजी संपणार. पश्चिम बंगालमध्ये जनतेचा संताप मतपेटीतून समोर. बंगालमधील पीडितांचे नातेवाईक आले निवडून. द्रमुक आणि काँग्रेस यांची युती तुटली. सत्तेसाठी काँग्रेस थलपती विजय यांच्यासोबत. केरळ काँग्रेसमध्ये संघर्ष. मुख्यमंत्रीपदासाठी नव्या जुन्या नेत्यांनी बाह्या सरसावल्या. सुनेत्रा पवार यांचा खासदारकीचा राजीनामा. नवी दिल्ली दौऱ्यात सुनेत्रा यांच्या राजकीय भेटीगाठी. डोनाल्ड ट्रम्प नमले, झुकले आणि वाकले. इराण विरोधातील आघाडी अमेरिकेनं आटोपती घेतली. हॉर्मुझमध्ये दक्षिण कोरियाच्या जहाजावर इराणचा हल्ला. हल्ल्यामध्ये दक्षिण कोरियाच्या जहाजाला मोठी आग. हॉर्मुझमधून विनापरवानगी जाणाऱ्या जहाजांवर हल्ल्याचा इशारा. बेपत्ता व्यावसायिक मगरीच्या पोटात. दक्षिण आफ्रिकेमध्ये मगरीला केलं एअरलिफ्ट. मगरीच्या पोटात आढळले मानवी अवशेष आणि 6 जोडी बूट. तामिळनाडूच्या राजकारणातली मोठी बातमी. अण्णाद्रमुकमध्ये फूट पडण्याची शक्यता. बीएमसीच्या विरोधात मासे विक्रेते आक्रमक. मासे कापून विकायला बीएमसीचा विरोध. मासे कापल्यामुळे दुर्गंधी पसरते, बीएमसीचं म्हणणं. मुंबई विमानतळावर 6 तासांचा विशेष ब्लॉक. विमानतळावरील 7 मे रोजी दोन्ही धावपट्ट्या बंद. धावपट्टीची दुरुस्ती आणि देखभालीसाठी विमानसेवा बंद. ठाण्याच्या महापौरांचं अज्ञान उघड. बदलापूर आरोपीला फाशी दिल्याच्या ठाण्याच्या महापौरांचा अजब दावा. नसरापूरच्या नराधमाविरोधात शिवसेना आक्रमक. ठाणे महापालिकेसमोर शिवसेना महिला आघाडीचं आंदोलन. नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. परिवहन विभागाकडून कॅशलेस स्मार्ट कार्ड सुविधा. डिजिटल प्रवास सुलभ करण्यासाठी निर्णय. परिवहन महामंडळाचा सवलतधारक प्रवाशांसाठी निर्णय. गोकुळची निवडणूक येत्या 90 दिवसात घ्या. सर्वोच्च न्यायालयानं दिले आदेश. पश्चिम बंगालच्या उद्यानाला मिळालं शिवरायांचं नाव. सिराज उद्यान. फलक हटवून चढवला शिवाजी उद्यान असा फलक. जालन्यात महायुतीत वाजलं. खोतकरांनी केली शिंदेंकडे भाजपची तक्रार. भाजप निधी वाटपात भेदभाव करत असल्याचा आरोप. साई रिसॉर्ट बांधकाम वादात अनिल परब निर्दोष सुटले. किरीट सोमय्यांच्या आरोपाला सिद्ध करण्यात अपयश. गोंदियात बाळ विक्री प्रकरणातील सोनोग्राफी सेंटर बंद. गोंदिया जिल्हा शल्य चिकित्सकांची कारवाई. भंडारा गोंदियामध्ये केली होती 4 बाळांची विक्री. कोल्हापूरमध्ये दोघांना क्रूर कर्मात टिपूचं कौतुक फार. संतप्त हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा पोलीस ठाण्यातच ठिय्या. माजी आमदार हर्षवर्धन जाधव अॅट्रॉसिटीतून निर्दोष. जातीवाचक शिवीगाळ केल्याचा होता आरोप. आता शाळेत नवा अभ्यासक्रम. 4 इयत्तांसाठी नव्या शैक्षणिक वर्षापासून नवा अभ्यासक्रम.
नातीवर अत्याचार करण्याच्या प्रयत्नातील आजोबाला पॉक्सो. नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला. अकोल्यामध्ये म्हाताऱ्याचा 10 वर्षीय बालिकेवर अत्याचार. आईवडील शेतात गेले असताना कुकर्म. भोंदू मनोहर भोसलेला 7 दिवसांची पोलीस कोठडी. फसवणूक आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत भोसलेवर गुन्हा. काळाराम मंदिरात धर्मध्वजाची स्थापना. भटक्या विमुक्त दाम्पत्याच्या हस्ते पूजन. मुख्यमंत्री आणि माजी राष्ट्रपती उपस्थित. शासकीय कर्मचाऱ्यांवरील हिंदी सक्ती टळली. हिंदीच्या परीक्षेला स्थगिती. मंत्री उदय सामंत यांचा निर्णय.